हो, नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आजचा आपला जो विषय आहे तो डिलिव्हरी नंतर आपल्या शरीरात होणारे बदल, आपल्या शरीराची अवस्था या सर्वावर आज आपण डिस्कशन करणार आहोत. खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, डिलिव्हरीचा म्हणजे आई होण्याचा प्रवास ते बाळ मोठे होईपर्यंतचा प्रवास हा खूप सुंदर प्रवास मानला जातो. आणि खरोखर माझं बाळ आज 1.5 वर्षाचं आहे. पण मी तो प्रवास खूप अनुभवते, जगते आणि जेव्हा जेव्हा आपण बाळासोबत जगतो प्रत्यक्षात तेव्हा तोच त्रास सगळ्यांना नाहीसा वाटतो. आणि गरोदरपणात आपल्याला 9 महिन्यामध्ये खूप काळजी घ्यायची असते. कारण आपण जेवढी काही टेन्शन घेत असतो, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा आपल्या बाळावर होत असतो. एकंदरीत तुमची जी नाळ असते ती बाळाच्या नाळीशी जॉईन असते. त्यामुळे तुम्ही जितकाही चांगला विचार कराल, वाईट विचार कराल, तो सगळा तुमच्या बाळावर इम्पॅक्ट करतो. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट 9 महिन्यापर्यंत तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा हाय स्ट्रेस घ्यायचा नाहीये. जेणेकरून तुमच्या बाळाच्या मेंटल हेल्थवर त्याचा प्रॉब्लेम होणार नाहीये. आणि जर तुम्ही त्या खूप स्ट्रेसमधून जात असाल, तर त्याचा परिणाम भले काही मुलं, काही आया बोलतात, आम्ही 9 महिने खूप स्ट्रेस घेता. पण आमचं बाळ एकदम हेल्दी जन्माला आलं. पण असं काही नसतं. 9 महिन्यानंतर त्या स्ट्रेसचा तुम्हाला फरक जाणवू लागतो, की बाळ चिडचिड करणं, बाळ सतत रडणं, बाळ कुणाचंच न ऐकणं, हे सर्व प्रकार तुम्ही 9 महिने घेतलेल्या स्ट्रेसमुळे होतात. आणि तुमचा प्रवास इथपर्यंत थांबत नाही आईपणाचा. 9 महिन्यानंतर तुमच्या शरीरात जे बदल होतात ते खूप मोठे असतात. म्हणजेच कोणते बदल म्हणाल तुम्ही? तुम्ही स्वतः स्वतःला चिडचिड करून घेणं किंवा कोणी तुम्हाला जर छोट्या छोट्या गोष्टी बोलत त्यात तुम्हाला रडू येणं किंवा तुमचं मन थोडं जरी दुखलं तर त्याचा खूप ओव्हर रिॲक्ट करणं किंवा होतं ना एकंदरीत की आपल्या दुःखाचा टाइम तो निघून जातो. पण पुन्हा 2-3 महिन्यानंतर बोला 4-5 महिन्यानंतर त्याच त्याच गोष्टी आपण जेव्हा आठवतो तर आपल्याला पुन्हा त्या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो. म्हणजे कारण काहीच नसतं, फक्त त्या जुन्या गोष्टी आठवत असतात आणि आपल्याला टेन्शन होत असतं. त्यामुळे डिलिव्हरी नंतर सुद्धा तुम्हाला या गोष्टींचा खूप म्हणजे आढावा घ्यावा लागतो आणि खूप विचार करूनच कोणत्याही गोष्टीवर तुम्हाला रिएक्शन द्यायच्या असतात. आणि मी तर म्हणेल एकंदरीत 9 महिन्यानंतर जेव्हा डिलिव्हरी होती तुमची, तुम्हाला जे डोकं आहे ते खूप शांत ठेवायचं आहे. कोणी कितीही स्ट्रेस देऊ तुम्हाला, कितीही टेन्शन देऊ, तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये. कारण तुम्ही जितका टेन्शन घेता, तितका तो तुमच्या शरीरावर अफेक्ट करत जाणार आणि त्याचाच तो परिणाम तुमच्या मुलावर देखील होणार. कारण तुमचं जे बाळ आहे ते डिलिव्हरी नंतर 5 वर्षापर्यंत तुमच्याशी अट्रॅक्ट असतं, तुमच्यासोबत ते बॉन्डिंगमध्ये असतं. त्यामुळे तुमच्या विचारांचा, आचारांचा सगळा प्रभाव हा तुमच्या बाळावर पडतो. त्यामुळे तुम्हाला एकच गोष्ट तिथे करायची आहे, की तुमचं मन तुम्हाला शांत ठेवायचं आहे. तर हा झाला आपला मानसिक तणावाचा प्रकार, जो तुम्हाला कसा हँडल करायचा ते मी सांगितलं. आणि जर तुम्हाला त्रास इतका होतोय, की ते तुम्ही म्हणजे कोणासोबत शेअर नाही करू शकत, तर तुम्ही एक गोष्ट नक्कीच करू शकता. तुम्हाला जर देवपूजा केल्याने आराम भेटतो, तर तुम्ही देवपूजा करा. देवाजवळ तुमचं दुःख व्यक्त करा. जर तुम्हाला म्हणजे कोणती मैत्रीण असेल किंवा नवरा असेल, ज्याने तुम्ही शेअर करून मन खाली होत असेल, तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा. पण मनात कोणत्याच प्रकारचे दुःख जे अवजड वाटेल तुम्हाला ते मनात ठेवायचं नाही. ते तुम्हाला शेअर करायचे तुमच्या जवळच्या लोकांसोबत, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मेंटल स्ट्रेस येणार नाही. आणि काही काही लेडीज अशा असतात, की त्यांना म्हणजे मेंटल वेड्या सुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला कोणत्याच प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाहीये. ना 9 महिन्याच्या गरोदरपणात, ना डिलिव्हरी झाल्यानंतर. आता आपण बघूया पुढची कंडिशन, की तुम्हाला डिलिव्हरी झाल्यानंतर तुमच्या शरीराची कशी काळजी घ्यायची आहे. तर तुम्हाला सुरुवातीला 9 महिन्याची डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्यांदा पीसीओडीची टेस्ट करायची, थायरॉइडची टेस्ट करायची, तुमचं हिमोग्लोबिन चेक करायचं आहे. कारण या ज्या 3 गोष्टी असतात त्या खूप गरजेच्या असतात. कारण हिमोग्लोबिन बाळाची जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेस तुमचं खूप सारं ब्लड वेस्ट जातं. त्यामुळे तुम्हाला हिमोग्लोबिनची कमतरताही भासू शकते. त्यामुळे तुम्हाला चेकअप करणं रेग्युलरी खूप इम्पॉर्टंट असतं. तुमची रक्ताची पातळी किती आहे हे सुद्धा चेक करणं खूप गरजेचं असतं. जर हिमोग्लोबिन तुमचा कमी असेल तर तुम्हाला त्या रिलेटेड गोळ्या घेणं खूप गरजेचं असतं. आणि हो, डिलिव्हरी नंतर 6 महिने कंपल्सरी तुम्हाला कॅल्शियमच्या आणि आयर्नच्या गोळ्या खायच्याच आणि मी देखील खाल्ल्या होत्या. आणि त्याचा परिणामही खूप छान मला जाणून आला, जेणेकरून तुमच्या शरीराची कॅल्शियम लेवल मेंटेन राहते. आणि हो, थायरॉइड ह्या 100 पैकी 70% वुमन्सना होतात इंडियामध्ये, ज्या डिलिव्हरी होतात लेडीजांना. त्यामुळे तुम्हाला थायरॉइडची टेस्ट ही 100% करायची आहे. त्यानंतर पीसीओडी हा नॉर्मल आहे, जे 25 वर्षानंतर प्रत्येक महिलेमध्ये हा दिसून येतो. त्यामुळे पीसीओडीची देखील तुम्हाला टेस्ट करायची आहे. त्यानंतर मानसिक काळजी महिन्याला येते, ती सुद्धा व्यवस्थित रुटीन येत नसेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन त्याबाबत चौकशी देखील करायची आहे आणि आरोग्याकडे बिलकुलही दुर्लक्ष करायचं नाहीये. आणि हो, जेव्हा तुम्ही बाळाचं फिडिंग बंद करता, 6 महिन्यानंतर फिडिंग बंद केलं तर ओके. बट बाळाचं फिडिंग बंद केल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत शारीरिक, ज्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तुमचं खाणं-पिणं असेल, झोप तुम्हाला योग्य प्रकारे झोप तर तुमची झाली पाहिजे. असं नको व्हायला, की तुम्ही तर फक्त त्या बाळाची काळजी घेताय. घरातील इतर लोकांना सुद्धा तुम्ही जबाबदारीने थोड्या-थोड्या वेळासाठी त्या बाळाला देत जा, जेणेकरून तुम्हालाही आराम भेटत जाईल.
आणि तुमच्या शरीरालाही आराम भेटत जाईल. आणि हा जो प्रवास असतो बाळा म्हणजे एका महिलेपासून आई होण्याचा प्रवास जो असतो तो खूप सुंदर असतो. तर तुम्ही एन्जॉय करा. त्याला तुम्ही कोणत्याही प्रकारचं ओझं किंवा दडपण समजू नका. त्याला फक्त एन्जॉय करा आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं मेंटल हेल्थ जे आहे ते तुम्हाला स्टेबल ठेवायचं आहे. ते कुठेच डिस्टर्ब करायचं नाहीये. आशा आहे तुम्हाला माझी व्हिडिओ खूप आवडली असणार आणि तुमचे जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते माझ्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता. आणि जर काही व्हिडिओमध्ये वावगं वाटलं असेल तर ते देखील सांगू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू सो मच.